राज्यसेवा 2023 ते 2016च्या दरम्यान प्रश्नांची विभागणी आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला बघायची आहे। मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह आणि उतारा या 3 घटकावर आपला 50 मार्काचा एकूण पेपर आहे। त्याबरोबर याच्यामध्ये आपण असं बघणार आहोत की एकूण प्रश्नांपैकी व्याकरणावर किती प्रश्न 2016 ला विचारले, 17 ला विचारले, 18 ला विचारले, 19 ला विचारले, तसं शब्दसंग्रहाचंही तसंच आहे आणि उतार्याचंही तसंच आहे। म्हणजे की आपल्याला अंदाज येईल की कुठल्या घटकाला जास्त महत्त्व द्यायचं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की प्रश्नांचे प्रकार कशा पद्धतीचे असतात। पहिल्या प्रश्नांचा प्रकार आहे जोड्या लावा, दुसरा आहे विधानात्मक प्रश्न ABCD 1 2 3 4 असा एक प्रकार आहे आणि चौथा जो प्रकार आहे तो प्रकार आहे एका वाक्यातला। म्हणजे हे जर समजलं तर आपल्याला पेपर हा 30 मिनिटाच्या ऐवजी 20 ते 25 मिनिटांमध्ये कव्हर करता येईल। 80च्या वर जायचं असेल तर हे कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं आहे। त्याबरोबरच याच्यामध्ये कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारलेत हेही आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। राज्यसेवा 2023 ते 2016च्या दरम्यान बघा नेमकं प्रश्नाचे प्रकार कसे असणार आहेत, घटकनिहाय विश्लेषण गुणांचं प्रश्नांचं आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये। तर बघा पहिल्यांदा आपल्याला बघायचं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ते 16च्या दरम्यान व्याकरण या घटकावर 2023 ला 37 प्रश्न होते, शब्दसंग्रहाचे 8 प्रश्न होते आणि उतार्याचे 5। सलग सगळीकडे 5च प्रश्न आहेत। हा ट्रेंड बदललेला नाही, लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला 45 प्रश्नांचं विभाजन आता बघायचं आहे। तर 2022 ला 34 होते, 2022 ला शब्दसंग्रहावर 11 प्रश्न होते, व्याकरणावर 34 प्रश्न होते, 21 ला 36 प्रश्न होते आणि 9 प्रश्न हे शब्दसंग्रहावर होते। हा ट्रेंड या ठिकाणी परत 23 ला आलेला आहे, बरोबर का। कमी झालेला ट्रेंड परत वाढलेला आहे, शब्दसंग्रह कमी झालेला आहे। म्हणजे इंग्रजीच्या तुलनेमध्ये मराठी व्याकरणामध्ये व्याकरणावर जास्त भर असतो, इंग्रजीमध्ये शब्दसंग्रह आणि व्याकरण जवळपास सारखं असं लक्षात घ्यायचं आहे। त्याबरोबरच 2020 ला 33 प्रश्न होते, इथे 12 प्रश्न शब्दसंग्रहावर होते। 19 ला 33 प्रश्न होते, इथे 12 प्रश्न होते। दोन्ही वर्ष सेम होतं। 18 ला जर बघितलं आपण तर 36 प्रश्न होते, परत 9, म्हणजे हा परत इथे क्रम वाढलेला लक्षात घ्या। 17 ला 29 होते, 16 प्रश्न शब्दसंग्रह होते। याच वर्षी फक्त 17 ला शब्दसंग्रह जास्त प्रश्न होते आणि 16 ला जर बघितलं तर 35 प्रश्न होते आणि 10 प्रश्न हे शब्दसंग्रह होते। 2017 मध्ये जर बघितलं तर शब्दसंग्रहावर फक्त आपल्याला 16 प्रश्न दिसतात। मग शब्दसंग्रहासाठी काय करायचं तर PYQ महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा। आता प्रश्न पद्धतीनुसार विश्लेषण नेमकं काय आहे, नेमके 3 प्रश्न विचारले जातात बघा। 3 प्रकारचे प्रश्न विचारण्याचे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे जोड्या लावा। 2016 ला जोड्या लावा जर तुम्ही प्रश्न बघितला मित्रांनो, लक्षात घ्या, 2016 ला जर प्रश्न बघितला जोड्या लावा तर 11 प्रश्न होते आणि हे वेळखाऊ प्रश्न असतात, इथे वेळ जातो। मग या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। त्याबरोबरच विधानात्मक प्रश्न 26 होते, म्हणजे हे दोन्हीही प्रश्न हे कूट प्रश्न आहेत, अवघड प्रश्न, लक्षात ठेवा, बरोबर का। हे वेळ खाऊ आहेत आणि जर एखादी कन्सेप्ट नवीन विचारली तर आपला वेळ जास्त जाऊ शकतो, यासाठी संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे। ABCD, बरोबर का, खालील विधान वाचा ABCD आणि 1 2 3 4 अशी उत्तरं। म्हणजे हे 26 प्रश्न आणि हे 11, साधारणतः जर बघितलं 27 म्हणजे 37 प्रश्न अवघड होते। म्हणजे हे उतार्यासहित सांगितले बरं का, याच्यामध्ये लक्षात घ्या। त्याबरोबरच 7 प्रश्न 2022 ला जोड्या लावा होते, 21 प्रश्न हे विधानात्मक प्रश्न होते, 21 ला 4 प्रश्न होते जोड्या लावा, 19 प्रश्न विधानात्मक होते। मग एका वाक्यात जर बघितलं तर 12 हा 2022 मध्ये एका वाक्यात प्रश्न 22 होते, लक्षात घ्या, जास्तीत जास्त होते। त्याबरोबरच 21 मध्ये 27 होते, लक्षात घ्या। मग 2020 मध्ये 5 प्रश्न होते जोड्या लावावर आणि विधानात्मक प्रश्न जे आहे ते 22 प्रश्न होते आणि एका वाक्यात 23 प्रश्न होते। तुम्हाला असं लक्षात येत असेल की याच्यामध्ये हा जर ट्रेंड बघितला तर जोड्या लावा प्रश्न वाढत गेलेत, त्याबरोबरच विधानात्मक प्रश्न वाढत गेलेले आहेत। म्हणजे ह्या प्रश्नांचा सराव आपला करणं गरजेचं आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, ही PDF आपल्या ॲपवर तुम्हाला डाउनलोड करून झेरॉक्स करता येईल। आपलं ॲप डाउनलोड करा, उदय कदम मराठी अकॅडमीचं, आणि त्यामध्ये ही PDF पूर्णपणे तुम्हाला दिलेली आहे, झेरॉक्स काढून हे करता येईल, तुम्हाला वापरता येईल। पुढे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 घटकनिहाय प्रश्न विश्लेषण जर बघितलं, वर्ण हा जो घटक आहे, तुम्हाला थोडक्यात मी बाकीचे काय सांगत बसत नाही, तर एक लक्षात घ्या, आपण 23 22 21 बाकीचे तुम्ही बघून घ्या। 2 2 2 वर्णवर कंपल्सरी प्रश्न आहे, 1 वर्ष सोडलं नाही। वर्ण हा घटक महत्त्वाचा आहे, दरवर्षी एक प्रश्न आहे। संधी हा घटक 1 वर्ष सोडलं तर 16 ते 23 मध्ये प्रश्न कंपल्सरी आहे, बरं का। आणि प्रश्नाचं वेटेज 2 3 2 3 असं आहे। नाम लिंग वचन विभक्ती, नामावर 2 3 वर्ष सोडलं तर प्रश्न 1 हमखास येतो।
लिंग या घटकावर क्वचित प्रश्न विचारलेत, वचनावर आतापर्यंत एकही प्रश्न विचारला नाही, वचनावर एकही प्रश्न विचारला नाही, विभक्तीवर फक्त 2दा प्रश्न विचारलाय. सामान्य रूप बघितलं तर सर्वसाधारणपणे ॲव्हरेज 70% म्हणजे 23 ते 16 मध्ये हे 2 वर्ष सोडले 20 आणि 18 तर प्रश्न विचारले दिसतात. सर्वनाम जर बघितलं तर सर्वनामाचं सुद्धा आपण या ठिकाणी बघा, सर्वनामावर प्रश्न हमखास आहे. सर्वनाम विशेषण याच्यावर प्रश्न हमखास हे घटक महत्वाचा आहे. क्रियापद अत्यंत महत्वाचा घटक आहे, हा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे शब्दांच्या जाती आपल्याला करायच्याच आहेत, पण प्रश्न याच्यावर हमखास असतो हे लक्षात ठेवा. पुढे बघा, काळ व अर्थ. काळ आणि अर्थावर क्वचित प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घ्या. क्वचित प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे 2016ला एक विचारला होता, इथे एक विचारला, इथे एक विचारला, लक्षात घ्या. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय हे थोडंफार केवल प्रयोगावर मागच्याच वर्षी फक्त प्रश्न होता, अगोदर प्रश्न नव्हता, हेही आपलं करणं गरजेचं आहे. प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतर, वाक्य संकलन याच्यावर हमखास प्रश्न असतात. वाक्य विभागावर प्रश्न हमखास असतात, हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. प्रयोग, समास अत्यंत घटक महत्वाचा आहे, हाही घटक करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच वाक्य संकलन, वाक्य पृथक्करण हेही घटक या ठिकाणी महत्वाचे आहेत. पदपरिस्फुटावर आतापर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही. शब्दसिद्धी नावाचा VIMP घटक आहे, लक्षात घ्या. बरोबर का? हा घटक करायचा म्हणजे करायचा. मग यात काय करायचंय तुम्हाला, अगोदर PYQ विचारलेले तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द अशा प्रकारचे सगळे करून घ्यायचे. मग याच्यावर हा प्रश्न आपला लगेच सुटतो आणि नवीन साधे ॲडिशनल नोट्स. शब्दांच्या शक्तीवर साधारणतः 2 वर्ष विचारला नाही, 21-22 मध्ये विचारला नाही, पण बाकीच्या तुलनेमध्ये एक प्रश्न होता. काव्याच्या रसावर एकच प्रश्न विचारलाय, अलंकारावर अजिबात एकही प्रश्न विचारलेला नाही. विरामचिन्हावर मात्र प्रश्न हमखास असतो. मागच्या वर्षी 4 प्रश्न होते, लक्षात ठेवा. म्हणजे कोणताही घटक दुर्लक्ष करायचा नाही असं विरामचिन्ह सांगतं. मागच्या PYQचा आपण अभ्यास केला तर आपल्याला कळतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, शब्दसंग्रहाच्या बाबतीत जर बघितलं तर कुठल्या घटकावर आपण जास्त विचारले प्रश्न बघा, म्हणजे तुम्हाला समानार्थी असेल, विरुद्धार्थी असेल, हे कायम करावे लागणार आहेत. वाक्प्रचार, म्हणी. वाक्प्रचार आणि म्हणी यांचं वेटेज जास्त आहे. वाक्प्रचार आणि म्हणी यांचं वेटेज जास्त, यासाठी अगोदर PYQ करून घ्यायचे आहेत. ओके, लवकरच आपलं 0 एरर मराठी हे पुस्तक उपलब्ध होते मार्केटमध्ये, तर त्याच्यामधून तुम्हाला हे सगळे 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण दिलेलं आहे. प्रश्नातून प्रश्न फ्रेम तयार होतो, प्रश्न तयार होत असतो आणि ते प्रश्न आपण बघायचे आहेत. ओके, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याच्यावर कंटिन्यू प्रश्न विचारलाय. 16ला विचारला होता, मागच्या वर्षी विचारला होता, पण विचारला जाऊ शकतो. एक शब्द एक अर्थ अनेक याच्यावर 2दा प्रश्न विचारलाय, पण विचारला जाऊ शकतो. PYQ करून ठेवा. आणि त्याच्यानंतर अलंकारिक शब्दावर एकच प्रश्न विचारलाय, पण शुद्ध शब्द जे आहेत, शुद्ध शब्द ओळखा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग त्यासाठी आपल्याला शुद्ध अशुद्ध शब्द PYQ करा, नंतर काही नोट्स मी तुम्हाला देतो त्या करा. ओके, तर मित्रांनो, हे आपण थोडक्यात 2023 ते 2016च्या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची विभागणी, प्रश्न किती कोणत्या घटकाला विचारले, प्रश्नांचे प्रकार, ही थोडक्यात माहिती बघितली. ही PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला त्या ॲपमध्ये ही PDF उपलब्ध करून दिलेली आहे. धन्यवाद.